नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरीला जर तुम्हाला गोल आकार येत नसतील, म्हणजे तुमची कटोरी गोल बनत नसेल, लांबट पसरट अशी कटोरी बनत असेल, तर ती कशा पद्धतीने तुम्ही आकार द्यायचे आहेत हे अगदी डिटेलमध्ये इथे मी तुम्हाला शिकवणार आहे. तर पहा, तुमचा साईज कोणतीही असो, तुम्हाला इथे कितीने वाढवायचं आहे हे मी तुम्हाला सर्व समजावून सांगेन, ज्यामुळे तुमची कटोरी जास्त पसरट आणि लांबट दिसणार नाही. तर इथे मी 32 साईजची मूळ कटोरी घेतलेली आहे आणि ही आहे 5 इंचाची. आता इथून पहा, अशी बरोबर ही कटोरी आपली 5 इंच आहे. तरी ही जी मूळ कटोरी आहे याचं आपल्याला आहे असं ड्रॉइंग करून घ्यायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण पेपरवर मूळ कटोरी कटिंग करून काढतो, त्यापासून वाढीव कटोरी तयार करतो, तेव्हा आपल्याला ही मूळ कटोरी आहे ती आहे अशी आखून घ्यावी लागते. तर मी ही अशी ड्रॉ करून घेते. पहा दी, इथे मी ही आहे अशी ड्रॉ करून घेतली. ड्रॉ केल्यानंतर आता आपल्याला वाढवायचं आहे कुठे कसं पहा, हे जो पॉईंट आहे इथे आपला साईड पार्ट जॉईन होतो. असा तिरका अजिबात नाही वाढवायचा. हा कोणी कोणी काय करतं, असा हा तिरका असं गळानं हे करतं, तर तसं न करता सरळ वाढवायचं. सरळ वाढवायचं आहे अर्धा इंच. तर इथं मी किती घेतलं, अर्धा इंच. आता समजा तुम्हाला जर अर्धा इंचाचं मेजरमेंट नसेल समजा, तर तुम्ही टेपवरून घेऊ शकता. इथे गळ्याजवळ पाव इंच, 0.25 म्हणजे पाव इंच असतं. मग तुम्हाला ते कसं समजणार, 2 लाईन असतात पहा. आता इथे पहा, ह्या 2 लाईन म्हणजे पाव इंच असतं. तर या लाईन एवढंच अंतर इथं ठेवायचं, 2 लाईन फक्त. आता इथे 32 साईजनुसार आपल्याला मूळ कटोरी 5 इंचाची आहे, तर वाढवायची कितीने, 1.25 इंचाने. इकडे घेतलं 1.25 इंच आणि इकडून ही घेणार आहे मी 1.25 इंच. आता हे मी 32 मध्ये 1.25 इंच घेतलं. आता इथून हे जे काही वाढवलेला भाग आहे याचा असा सेंटर करून घ्यायचा आणि इथेही घ्यायचं आहे 1.25 इंच. आता हे आपण छोट्या साईजमध्ये घेतलं, तर हे सुद्धा अंतर योग्य घेणं गरजेचं आहे. तर पहा, 30-32 मध्ये तुम्ही हे 1.25 इंचानेच कटोरी वाढवायची. 34 मध्ये 1.5 इंचाने कटोरी, 1.5 इंचाने म्हणजे इथे 1.5, इथे 1.5, इथे 1.5. 36 मध्ये सुद्धा सेम, 38 मध्ये सुद्धा सेम, 40 मध्ये एवढाच फरक करायचा, इथे 1.5, इथे 1.5, 1.5, 1.5. आता इथे काय होतं, 40 मध्ये कधी कधी मूळ कटोरी आपली 6 इंचाची पण असते आणि 6.5 इंचाची पण असते. दोन्हीपैकी आपण फुल बस्टनुसार कटोरी काढतो, परंतु काही ना जरा जास्तच आपल्याला इथं कटोरी घ्यावी लागते. त्यावेळेस पहा, तुम्ही काय करायचंय, इथे 1.5 इंच घेतलं ना, तर इथे 1.25 इंच घ्यायचं. म्हणजे कटोरीला पफ जो आहे तो एकदम छान येतो आणि मग ती कटोरी आपल्याला कमी पडत नाही, किंवा मग शोल्डर पुढे येण्याचा किंवा कटोरी जागेवरती बसत नाही म्हणून ब्लाऊज पुढे उतरण्याचा प्रॉब्लेम येत नाही. तर एवढं मात्र लक्षात घ्यायचं. 38 पर्यंत तुम्ही सर्व मापे सेम ठेवायची, परंतु 40च्या पुढे काय करायचं, इथे 1.5, इथे 1.5, तर इथे 1.25 इंच एवढं लक्षात घेऊन तुम्ही कटोरी चा आकार जो आहे तो द्यायचा आहे. आता इथे हा पॉईंट मी जोडून घेते. हा पॉईंट जोडून घेतल्यानंतर हे सुद्धा चेक करून घ्यायचं. 4 इंच आहे, तर हे सुद्धा आपलं 4 इंच आलं पाहिजे. तर हा पॉईंट इथे येतोय, तर 2 पॉईंट एवढं हे अंतर आपलं वाढतंय. तर पहा, इथे मी बरोबर 4 इंच आहे तिथं मार्किंग करून घेतलं आणि आता हे जोडून घ्यायचं. तुमची गोल एकदम अशी कटोरी तयार होणार आहे. पहा, इथे हे जोडून घेतलं. खरा प्रॉब्लेम तुम्हाला कुठे येतो, इथून कटोरीला आकार देताना खरा प्रॉब्लेम तुम्हाला येतो. तर तो प्रॉब्लेम येऊ नये यासाठी पहा, आकार देण्याची मी तुम्हाला इथे एक सोपी पद्धत सांगते. इथे कटोरीचे तुम्ही 4
ते 5 भाग करून घ्या. 1 2 3 4 आणि हे 5 भाग इथं मी समान करून घेतलेले आहेत. आता इथे सुरुवातीला आपण अर्धा इंच घेतलेलं आहे. इथं सुद्धा अर्धा इंच घ्यायचं. इथे घ्यायचं पाऊण इंच. इथं मी अर्धा इंच घेतलं. इथे घेतलेलं आहे 0.75 म्हणजे पाऊण इंच. आता इथे मी असा टेप ठेवला. 1 इंच घेतलं. इथून घेतलं 1 इंच आणि इथे घ्यायचं आता 1.25 इंच 1.2. तर पहा इथे कधी आपली दुसरी कटोरी म्हणजे 34 पासून पुढे 1.5 इंच कटोरी वाढवतो तेव्हा हे अंतर किती होतं 1.5. मग इथे 1.25 आणि इथे मग असं 1.5 असं हे अंतर येतं. आता हे बरोबर आता जोडून घ्यायचं. तर पहा अगदी नवीन शिकत असाल ना तर अगदी सावकाश असे फक्त हे पॉइंट असे जोडा. आता तुम्हाला कटोरी वाढवायला प्रॉब्लेम येणार नाही किंवा कटोरीला आकार द्यायला तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. जशी आपली मूळ कटोरी आहे तशीच आपली वाढीव कटोरी तयार होणार आहे. तर हे आकार पहा किती सुंदर असे हे आकार आपले आलेले आहेत. याच पद्धतीने तुमचे सुद्धा आकार यायला पाहिजे. आणि जसं तुम्हाला प्रॅक्टिस होत जातं तसे हे आकार अगदी तुम्ही हाताने सुद्धा असे दिलेत ना तरी सुद्धा परफेक्ट जमून जातात. आता इथं हा पॉइंट जोडून घ्यायचा. ही झाली आपली 32 साईजची मूळ कटोरी तयार. आता इथे आपल्याला टक्स द्यायचा आहे. टक्स कसा द्यायचा तुम्हाला सांगते. हे जे आपलं अंतर वाढवलेलं आहे त्यामध्ये आपण पाव इंच प्लस करायचं. आता इथे वाढवली कितीने आपली कटोरी आपण 1.25 इंचाने. आता सगळीकडे 1.25 इंच आहे म्हणून मी एकदाच 1.25 इंचाने म्हणते. तर 1.25 इंचाने कटोरी वाढवलेली आहे. यामध्ये मी पाव इंच 0.25 जर मी प्लस केलं तर किती होणार आहे 1.5 इंच. मग इथला टक्स आपला किती येणार आहे 1.5 इंच. तर इथून मी घेणार आहे हे 1.5 इंच आणि इथूनही घेणार आहे मी हे 1.5 इंच. आणि कटोरीची हा जो कटोरीचा टक्स आहे पहा इथपर्यंत याची उंची घ्यायची 2.5 इंच. आता हे असं जोडून घ्यायचं. जोडून घेतल्यानंतर आता तुम्ही म्हणाल की ही कटोरी आता 5 इंचाची तयार होईल का. तर हो. आता इथे पहा हा इथून आपण टक्स देणार. इथून 2.5 इंच 5 इंच मूळ कटोरी आहे तर त्याचा निम्मा किती होतो 2.5 आणि आपल्याला मूळ कटोरी किती हवी आहे 5 इंचाची. इथून पहा मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता हे पॉइंट आपला हा इथला जाणार. तर शिलाई मार्जिन हे बरोबर शिल्लक राहिलेलं आहे हे 2.5. आता इकडून हे 2.5 इंच हे बरोबर शिलाई मार्जिन शिल्लक आहे. मग हे 2.5 इंच आणि हे 2.5 इंच हे इथं हुकाय पट्टी जोडण्यासाठी जाणार. इकडे हा साईड पार्ट जोडला जाणार. हा टक्समध्ये भाग जाणार. इथला आणि इथला हा टक्समध्ये जाणार. मग राहिलं किती हे 2.5 आणि हे 2.5 5 इंच. बरोबर आपली मूळ कटोरी जी आहे ती 5 इंचाची तयार होते. तर इथं मी तुम्हाला कटोरीला आकार कसा द्यायचा, कटोरी तुमची गोल येत नसेल तर कशा पद्धतीने तुम्हाला इथे पॉईंट टू पॉईंट आकार द्यायचे आहेत हे मी तुम्हाला अगदी सविस्तर असं समजावून सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.